त्या झारीतील शुक्राचार्य कोण हे सांगण्यासाठी मी आज पत्रकार परिषद आपल्याला बोलवलेली आहे। आदरणीय पंकजाताई डॉक्टर विकास महात्मे यांनी खूप चांगलं काम करून या बहुजन समाजाला 36 ठिकाणी सभागृह दिलेले आहेत, त्यांचं मी आभार सर्वप्रथम मानते। आणि बघा त्याच्यानंतर जे मी 73 लाखाचं सभागृह दिलं होतं चोराखडीमध्ये ते पूर्ण झालेलं आहे। त्याच्यानंतर आमदार राणा पाटील असतील, स्थानिकचे प्रस्थापित सगळे नेते असतील यांनी जाणून बुजून याचं उद्घाटन होऊ दिलेलं नाही। याचं कारण काय तर अहिल्यादेवींचे विचार या बहुजन समाजाला कळाले नाही पाहिजे, कारण त्या हॉलला नाव कुठलं असणार आहे, संस्कृत अहिल्यादेवी होळकरांचं नाव असणार आहे। बहुजनांना जाणून बुजून दूर ठेवायचं आणि 2019 पासून हे आमदार साहेब 2024 पर्यंत आमदार होते की नाही, जिल्हा कोणाच्या ताब्यात आहे मला सांगा। मोठे नेते आहेत की नाही आमदार साहेब, त्यांच्याशिवाय जिल्ह्याचं पान हलतं का? मग या सभागृहाची वेळोवेळी 3 वेळा आमदार खासदार विकास महात्मे साहेब आता खासदार आहेत त्याला 3 वेळा तारीख देण्यात आली, तरी पण 3 वेळा यांनी कॅन्सल केली ही तारीख आणि त्याचं लोकार्पण झालेलं नाही। म्हणजे जिथं काम झालेलं आहे त्याचं लोकार्पण करायचं नाही आणि जिथं तुम्ही कामच केलेलं नाही, आज तुळजापूरमध्ये तुम्ही त्या स्मारकासाठी अहिल्यादेवी होळकरांच्या स्मारकासाठी 1 कोटी घोषणा केलेली आहे आणि त्याचं भूमिपूजन आज केले। 5 वर्ष काय झोपला होतात का? 5 वर्षामध्ये हे भूमिपूजन करून काम का पूर्ण केलं नाही? धनगर समाजाच्या तोंडाला पाणी पुसायची काम करता का? धनगरांना वेड्यात काढता का? 5 वर्ष का काम केलं नाही? आणि जे आम्ही काम केले, डॉक्टर स्नेहाने जे काम केलंय त्याचं तुम्ही उद्घाटन होऊ देत नाही, ही बोलण्याची आज वेळ का आली आम्हाला? कारण ज्याचं उद्घाटन झालेलं कामाला तुम्ही जे काम पूर्ण झालेल्या कामाला तुम्ही उद्घाटन होऊ देत नाही, ही तुमची झुंडशाही, ही या जिल्ह्यामध्ये झुंडशाही चालणार नाही। हा धाराशिव जिल्हा आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने चालतो, हे चालणार नाही। आणि तुम्ही भूमिपूजन केलं, आम्हाला त्याचं काही त्याच्याबद्दल आम्हाला अभिमानच आहे, पण हे काम तुम्ही आधी का नाही केलं? 5 वर्ष काय झोपा काढल्या का? हे मला त्यांना विचारायचं आहे। तसेच हे जे 36 जिल्ह्यामध्ये जे आपण सभागृह दिला त्याला 150 कोटीचा निधी तत्कालीन खासदार साहेबांनी दिला होता। खासदार साहेब म्हणजे आदरणीय डॉक्टर विकास महात्मे साहेब, राज्यसभेत खासदार। आणि त्याच्यानंतर आता हे बघा राणा पाटलांनी 1 कोटीची निधी जाहीर करून भूमिपूजनासाठी अहिल्यादेवीच्या स्मारकासाठी तुळजापूरमध्ये 1 कोटीची घोषणा करून फक्त फसवणूक केली। आता घोषणा केली, आणखी यांच्या पिढ्याला पिढ्या जातील, नंतर स्मारक उभा राहील, उद्यान उभा राहील असं मला वाटतं। त्यांनी आज जे 1 कोटीचं स्मारकाची जी घोषणा केली, भूमिपूजन केलं आणि स्वतःचा सत्कार करून घेतला, त्यांना लाज वाटली पाहिजे स्वतःचा सत्कार करून घेताना। आणखी फक्त भूमिपूजन झाल्याने सर्व आणखी कामच पूर्ण झालेलं नाही, हे अतिशय दुर्दैवी आहे धनगर समाजासाठी। धनगर समाजाने त्यांची काठी काढावी आणि यांना जाब विचारावा, तुम्ही असं वारंवार फसवणूक धनगर समाजाची का करता? राहिला मुद्दा आणखी हा लोकार्पण, चोराखडीचा लोकार्पण रोखण्यामागे काय राजकारण आहे नेमकं, त्यांनी हे स्पष्ट करावं। याच्या मागे पार्श्वभूमी सांगते तुम्हाला, मी छोटीशी एक स्टोरी सांगते। इतिहासामध्ये अहिल्यादेवी होळकरांनी इंदोरला त्या राणी म्हणून गेल्या, त्याच्यानंतर त्यांनी आजोळी, सोने, मोहरा आणि भरपूर असे पैसे म्हणजे त्यांनी पाठवलं होतं चोराखडीला। याचं कारण एक होतं चोराखडीचा विकास व्हावा, पण त्यावेळेचे जे पाटील लोक होते त्यांनी त्याचा विकास होऊ दिले, ते पैसे हडप केले, तो खजिना दाबून ठेवला। ते पाटील आणि आजचे पाटील, तेव्हाचे श्रेय घेणारे चोर आणि आजचे श्रेय घेणारे चोर, हे तुम्ही ओळखा। जनतेने हा प्रश्न विचारलेला आहे, आता खोटा श्रेय घेणारा चोर, चोराखडीचा चोर नेमका कोण? हा प्रश्न पडतो। जनतेने पण हा प्रश्न विचारला पाहिजे, धनगर समाजाने विचारला पाहिजे। नवीन चोराखडीचा नवीन चोर आमदार राणा पाटील आहेत का? हे धनगर समाजाला प्रश्न पडलेला हा प्रश्न आहे। नेमकं चोराखडीचा निधी काम कुणी होऊ दिलं नाही वाटतं तुम्हाला? आता सांगितलं ना, काम पूर्ण झालेलं आहे। राणा पाटलाचा ते चोराखडीचा काय संबंध? राणा पाटील तुळजापूरचे सांगते, मला सांगा जिल्ह्यामध्ये जिल्हा कोणाच्या नावाने ओळखला जातो? जिल्ह्यातला सगळ्यात मोठा नेता कोण आहे? तुम्हाला असं म्हणायचं का मग राणा पाटील साहेबांचा फक्त तुळजापूर संबंध आहे का? ते मोठे नेते आहेत की नाही? मोठे नेते असल्यामुळे असं नाही की त्यांनीच काम केलेलं आहे, काम कोणी केलं याचा आपण पाठपुरावा केलाय का? पाठपुरावा केलेला आहे, ते सगळं आहे, म्हणून तर सांगतेय काम कुणी केलेलं आहे, सत्ता कुणाकडे आहे चोराखडीमध्ये तुम्हालाही माहिती आहे पत्रकारांना। जिल्ह्यामध्ये वर्चस्व कुणाचं आहे, त्यांच्याशिवाय कुठला लोकार्पण होऊ शकतो का? मग ठीक आहे, त्यांना अडथळा नव्हता तर मग त्यांना 3 वेळा तारीख मागून का तारीख दिली नाही त्यांनी? हा पण आमचा प्रश्न आहे ना। आम्ही शांत होतो, आम्हाला एकच आहे बघा, आदरणीय पंकजाताई मुंडे यांच्यासोबत
आंबेजोगाई इथे 2022ला सेम अशा सभागृहाचं लोकार्पण मी केलेलं आहे. मी स्वतः गेस्ट होते, पंकजाताई गेस्ट होते आणि माझ्या हस्ते पंकजाताईंनी वृक्षारोपण सुद्धा केलेलं आहे. कारण याच्यामध्ये माझा मोठा वाटा होता 36 सभागृह देण्यामध्ये. या योजनेमध्ये, या प्लॅनिंग मध्ये मी होते. मग आम्ही 150 कोटीचा निधी देऊन जर एवढे चांगले लोकहिताची कामं केलेली असून आम्हाला त्याचं श्रेय घ्यायचं नसताना जर 1 कोटीची पानं तुम्ही धनगर समाजाच्या तोंडाला पुसणार असाल, ज्याचं कामही झालेलं नाही, त्याचं लोकार्पण करण्याचं, तुम्ही भूमिपूजन करण्याचं पाप तुमच्या हातून होत असेल तर आम्हाला बोलावंच लागतं. बघा हे सभागृह आदरणीय पंकजाताई मुंडेंसोबत अंबाजोगाईमध्ये सभागृहाचं लोकार्पण झाले 2022. सगळे सभागृह एकाच वेळी पूर्ण झालेले आहेत. तुम्ही मॅडम 2022 पासून आजपर्यंत ते आम्ही वारंवार त्यांना डेट्स मागितल्या. नाही पण इकडे बाहेर माध्यमात काही चाललं ते आम्हाला हे बघा कसं असतं, प्रत्येक वेळेस आपण अपेक्षा ठेवतो आज पूर्ण होईल, उद्या पूर्ण होईल. सभागृह पूर्ण झालं त्याचं काम, तिथे लोक बसतात. आज बघा हे सभागृहाचे चित्र आहे पूर्ण झालेलं. आजचं सोराखडीचं सभागृह अतिशय सुंदर जाते. गोरे लोक तिथे मुलं झोपतात अक्षरशः. 150 कोटी रुपये निधी राज्यात आहे का फक्त राज्यात आहे. प्रत्येक ठिकाणी 73 ते 80 लाखाचं सभागृह, एक सभागृह असं दिलेलं. सभागृह पूर्ण झालंय पण त्याचं उद्घाटनच झालेलं नाही. मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला का असं? तेच सांगते तुम्हाला, सत्ता कुणाकडे ह्यांची तक्रार हे बघा, त्यांनी तारीख देऊ करू, सभागृह करू, लोकार्पण करू. आम्ही तेच वाट बघतोय ना. तेच आमचा प्रश्नच आहे की चोराखडीचे चोर कोण आहेत, चोराखडीचे चोर कोण आहेत, हेच आमचा प्रश्न आहे. चोराखडी हा जिल्ह्याचा केंद्रबिंदू आहे बहुजनांचा. त्याचं उद्घाटन का ठेवलं आणि आता ज्याचं कामच झालेलं नाही, आम्हाला अभिमान आहे इथे त्यांनी भूमिपूजन केलं, पण त्याचं काम कधी करणार आहे? 5 वर्षात का भूमिपूजन केलं नाही? 5 वर्षात का भूमिपूजन केलं नाही? 5 दिवसात सुद्धा ते काम पूर्ण होऊ शकलं असतं की नाही? ठीक आहे, 5 महिन्यात काम पूर्ण होऊ शकलं असतं. तुळजापूरच्या स्मारकाचं राजकारण करण्यासाठी धनगर समाजाला तुम्ही ओढता का? मला पूर्णच प्रस्थापित नेत्यांना, इथल्या आमदारांना सांगायचं, धनगर समाजाला तुम्ही गृहीत धरू नका. आता धनगर समाजाचे लोक माझ्या पाठीशी आहेत. गावोगावी मी धनगर समाजाला आता समाज शाळा झाले. मला समाजाने ऍक्सेप्टन्स केलेलं आहे की ताई तुम्ही एवढं काम करून सुद्धा हे लोक दुसरे श्रेय घेतात, ह्याच्यावर कोणीतरी आवाज उठवला पाहिजे. ही लोकांची मागणी आहे म्हणून मी इथे आली. आपण उद्घाटन का केलं सगळे यायला रेडी होते, पण सांगते काय, त्याचा मुद्दाच हा आहे की कुणी येऊ दिला नाही. कुणी सत्ता कुणाच्या हातात आहे जिल्ह्याची? प्रत्येक वेळेस टोलवाटोली कुणी करायची, पुढे घेऊ तारीख, हेच तर मला सांगायचंय. करूयात, प्रतिकात्मक उद्घाटन करणार. आणि त्याच्यापेक्षाही पुढचं सांगते. त्याच्यानंतर मी 4 कोटीचा निधी जो मागितला होता मंत्रालयामध्ये, आता त्याची फाईल पोहोचलेली आहे. तो निधी सुद्धा देण्यासाठी अडथळा आणणारे हेच प्रस्थापित तुळजापूरचे आमदार आहेत. आता त्यांना तारीख मागणार आहे उद्घाटन आता नाही, आम्ही सगळ्यांना निरोप देऊ. हे बघा, ते सभागृह सर्वांसाठी आहे. जरी खासदार विकास मात्रे साहेबांनी जरी गेला असेल तरी हे सर्व जाती धर्मासाठी सभागृह आहे. आम्ही निरोप देऊ. तरी त्यांनी खोडा घातला तर धनगर समाज त्यांची काठी तयारच आहे. हे चोर कोण आहेत ओळखायला धनगर समाज आता सक्षम झालेला.